नमस्कार मंडळी, मी सखी तेलंग आणि आज आपण आलो आहोत माहीम मधल्या या सुंदर अशा शीतला देवीच्या मंदिरात। आता माघ महिना म्हटलं की जीएसबींसाठी हा अत्यंत खास आणि उत्सवाचा महिना असतो। आता या महिन्यात भरपूर उत्सव मांडले जातात गोव्याच्या देवळात, परंतु ज्या लोकांसाठी गोव्यात जाण्याइतकं कंडिशन नसते त्यांच्यासाठी स्पेशली जीएसबी टेम्पल ट्रस्ट यांनी या देवळात 40 ते 50 वर्षांपासून इथे नवरात्रोत्सव साजरा करत आहेत। त्यामुळे मी विनंती करते की प्रत्येक जीएसबी माणसाने ह्या देवळात येऊन ह्या उत्सवाचा आनंद घ्यावा। नमस्कार। आज माघी नवरात्रीला पहिला दिवस। मी जीएसबी टेम्पल ट्रस्ट अध्यक्ष या नात्याने सर्वांना आमंत्रित करतो। हा माघ महिन्यातला सर्वात मोठा उत्सव असतो आमच्याकडे। हा गेली 64 वर्ष अतिशय आनंदाने आणि पावित्र्याने साजरा केला जातो। माझी सर्वांना मनापासून विनंती आहे की तुम्ही या दर्शन घ्या। नमस्कार मंडळी, मी श्रद्धा सिंकर। आज मी आले आहे माहीम इथल्या शीतला देवीच्या मंदिरामध्ये। या मंदिरामध्ये माता शांतादुर्गेची सुद्धा सुंदर मूर्ती आणि तिचं छोटंसं मंदिर देखील आहे। आज माघ महिन्यातल्या नवरात्रीचा शुभारंभ होत आहे। या 9 दिवसात तुम्ही या मंदिरात जरूर या। सारस्वत कम्युनिटीमध्ये जे गौड सारस्वत ब्राह्मण आहेत त्यांच्यामध्ये शांतादुर्गा मातेचं महत्त्व मला वेगळ्यानं सांगायलाच नको। ज्या भाविकांना गोव्याला जाणं शक्य होत नाही आपल्या इथल्या व्यापामुळे, त्यांच्यासाठी जीएसबी टेम्पल ट्रस्ट यांनी खास इथे या मंदिरामध्ये गेले जवळजवळ 30 वर्ष हा माघी नवरात्रीचा उत्सव चालू केला आहे। तर सगळ्या भाविकांना मी आवर्जून सांगू इच्छिते की तुम्ही जरूर इथे या आणि मातेचा आशीर्वाद घ्या। हे आहेत देवेंद्र बोरकर, जे इकडचे गुरुजी आहेत आणि हे मागच्या 27 वर्षांपासून इथे काम करतायत। तर आता आपण ह्या देवळाबद्दल अजून थोडं ह्यांच्याकडून जाणून घेऊया। तर बोरकर साहेब, मी असं ऐकलंय की 2 वेगळ्या प्रकारच्या नवरात्री असतात, एक शारदीय आणि माघी नवरात्री। तर मग त्यातला फरक तुम्ही थोडा सांगू शकाल का? शारदीय नवरात्र म्हणजे अश्विन नवरात्र, ती सगळ्या देवींसाठी म्हणजे साजरी करतात। शीतला देवीला पण आपण घटस्थापना करतो, शांतादुर्गेला पण घटस्थापना करतो, त्या कुमारिका पूजन होम वगैरे सगळं असते। आणि माघी नवरात्री फक्त आपल्या शांतादुर्गा देवीसाठी शांतादुर्गेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो। तेव्हा शीतला देवीला काही घटस्थापना वगैरे नसते, फक्त आपल्या शांतादुर्गेकडे असते। मग तुम्ही आता मागच्या 27 वर्षांपासून काम करताय, मग इतक्या वर्षांमध्ये तुम्ही ऑफकोर्स बघितच असेल की कसं भव्य प्रकारे आपलं उत्सव असं साजरी केलं जातं। मग तुम्हाला त्यात अशा कोणत्या अशा बोलाव्याशा अशा गोष्टी वाटतात, म्हणजे कोणत्या गोष्टी सगळ्यात जास्त आवडतात? म्हणजे ही शांतादुर्गा देवीचं एक हे म्हणजे पहिले इकडे राहणारे वसाहतीत राहणारे सगळे सारस्वत बंधू एकत्र येऊन दरवर्षी आपल्याला यात्रेला तिकडे गोव्याला जाता येत नाही, म्हणून आपण इथेच उत्सव साजरा करू याचा निर्णय घेऊन 10 दिवस ते मातीची मूर्ती आणून आपल्या इकडेच एक ग्राउंड आहे तिकडे साजरा करायचे। कुमारिका पूजन, महापंचमीला पालखी हे ते वगैरे। नंतर कालांतराने दिवस बदलत गेले, काही लोक परदेशात गेले, लोकसंख्या कमी झाली त्यांची, त्यामुळे 1995 साली ह्या जीएसबी टेम्पल ट्रस्टच्या ताब्यात त्यांनी ही देवी दिली। तिथून आजपर्यंत व्यवस्थित उत्सव सुरळीतपणे चालू आहे उत्साहाने। म्हणजे मग तुम्ही आता वाटच पाहताय की पंचमी आणि अष्टमी कधी होतीये त्याची, बरोबर ना? पहिल्या दिवशी इकडे शांतादुर्गेची घटस्थापना असते, महापंचमीला संध्याकाळी 7 वाजता पालखीची मिरवणूक होते आणि अष्टमीला सींचा चंडी होम करून त्या दिवशी कुमारिका पूजन, जवळजवळ 30-35 कुमारिका असतात, त्यांची पूजा करून त्यांना काहीतरी भेटवस्तू म्हणून दिल्या जातात आणि शेवटच्या दिवशी माघशुद्ध दशमीला घट उत्थापन करतात। बरं, मग आता लास्ट प्रश्न की आता जे यंग जनरेशन आहेत त्यांनी ह्या देवळात येऊन ह्या उत्सवाचा कशी मजा घेतली पाहिजे हे जरा सांगाल का तुम्ही? का आलं पाहिजे म्हणजे यंग जनरेशन इथे? देवीच्या आशीर्वादासाठी। बरं, थँक्यू। नमस्कार, मी दिनेश प्रभू, जीएसबी टेम्पल ट्रस्टचा एक विश्वस्त। आज आपल्या शांतादुर्गा शीतलादेवी मंदिर परिसरामध्ये सालाबादप्रमाणे माघी नवरात्रोत्सव आपण साजरा करतोय। हा माघी नवरात्रोत्सव आज म्हणजे 18 जानेवारीपासून 28 जानेवारीपर्यंत चालणार आहे। याच्यामध्ये आज घटस्थापना होणार आहे आणि 28 तारीखला उत्थापन होणार आहे। त्याच्यामध्ये नवचंडी, सत्यनारायणाची महापूजा, इतर बरेचसे कार्यक्रम या उत्सवामध्ये आपल्या जीएसबी टेम्पल ट्रस्टच्या नासातर्फे साजरे केलेले आहेत, करणार आहेत आणि त्यासाठी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे।
23 जानेवारीला या ठिकाणी पालखी आहे शांतादुर्गा मातेची, ही पालखी, आणि 26 तारीखला नवचंडी या मंदिर परिसरामध्ये होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे अशी मी आमच्या न्यासातर्फे सगळ्यांना प्रार्थना करतो, सगळ्यांना आवाहन करतो. जेवढे भाविक भक्त आहेत त्यांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थिती द्यावी आणि शीतळा माता आणि शांतादुर्गा मातेचे आशीर्वाद घ्यावेत. अरे वा, ह्या किती सुंदर साड्या आहेत. तुम्हाला एक सांगू का, मला ऐकण्यात आलंय की ह्या सगळ्या साड्या देवीला नेसवलेल्या साड्या आहेत आणि ह्या आता कमी प्राइसला डिस्काउंटवर विकल्या जात आहेत. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना नक्कीच सांगेन की तुम्ही या उत्सवात या, हे सगळे स्टॉल्स बघा आणि एस्पेशली ह्यातली एक तरी सुंदर साडी नक्कीच विकत घ्या. चला तर मग आपण इकडच्या समीर दादाकडून जरा ह्या साड्यांबद्दल अजून जाणून घेऊया. नमस्कार. ह्या साड्या ज्या आहेत ह्या देवीला नेसवलेल्या साड्या आहेत सर्व. तर माझं सर्व भाविकांना आवाहन आहे की ह्या भाविकांसाठी सवलतीच्या दरात आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अतिशय उत्तम प्रतीच्या साड्या आहेत आणि माझी अशी सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की त्यांनी येऊन या 9 दिवसात एक तरी किमान साडी घ्यावी देवीचा प्रसाद म्हणून. आणि माझी खात्री आहे आणि मी 100% खात्रीने सांगतो की हा देवीचा प्रसाद तुमच्या घरात आल्यानंतर तुमच्या घराची पूर्णपणे भरभराट होईल. ह्याला मी अगदी खात्रीने सांगतो. हा देवीचा आशीर्वाद आहे, देवीचा कृपाप्रसाद आहे. तो तुमच्या अंगावर, तुमच्या घरात, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायला हवी. तुम्ही बाहेर इतक्या साड्या घेता, मग त्यात ही देवीचा प्रसाद म्हणून स्पेशली भावनिकतेने साडी घेतली तर ती नक्कीच तुम्हाला पावेल आणि देवीचा आशीर्वाद तुमच्या घरात कायम राहील अशी मला सर्वांना नम्र विनंती आहे. हो, मग तुम्ही नक्कीच आणि साडी घ्या बरं का. चला तर मग आता आपण पुढच्या स्टॉलकडे वळूया. ॲज यू कॅन सी आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे लाडूंची आणि खूप सुंदर दिसत आहेत. तर आता आपण स्टॉल ओनरकडून थोडं जाणून घेऊया की काय काय लाडू आहेत ते. नमस्कार, माझं नाव नीती. माझ्याकडे 10 ते 12 प्रकारचे लाडू असतात. मेथी, नाचणी, मल्टीग्रेन आहेत, बेसनचे आहेत आणि सगळे साजूक तुपातले आहेत. खूप व्हरायटी आहे माझ्याकडे लाडूची. आणि तुमचे लाडू हेल्दी आहेत ना आणि हायजीन फॅक्टर? आम्ही हायजीनची पूर्ण काळजी घेतो. बरं, नक्की या आणि ट्राय करा बरं का. चला तर मग आता आपण पुढच्या स्टॉलकडे वळूया. ह्यांनी सांगितलंय की त्यांच्या स्टॉलचं वैशिष्ट्य हेच आहे की सगळे प्रोडक्ट्स गोवामधले आहेत. तर आता आपण त्यांच्या प्रोडक्ट्सबद्दल थोडं जास्त माहिती गोळा करूया. आमचं ना गोव्याला सगळे जे आयटम असतात ते सगळे इकडे असतात आणि त्या आमच्याकडे उकडे तांदूळ आहे ना, हे लोकांना खूप तिकडे एवढ्या लांब असतात, गोव्याच्या लोकांना मिळत नाही ते मुंबईला, म्हणून ते इकडनं आम्ही आणून सगळ्यांना ते कोणाला पाहिजे असते तर घेतात. आणि आमचं हे जुन्या पहिल्यापासूनच खूप जुनं आहे. ते 20 वर्ष तरी झाली असतील या आमच्या स्टॉलला. तुमचं नाव काय? विनय एकनाथ रांगणेकर. बरं, तुमच्या स्टॉलमध्ये वेगवेगळे पदार्थ दिसत आहेत. मग आणखीन काय काय आहे असं वेगळं, असं नवीन? असं नवीन म्हणजे आमची मिसेस जे मसाला बिसाला सगळं स्वतः बनवते आणि चकली पण ती तिची भाजणीची चकली ती पण ती स्वतः बनवते. काय काय आयटम ती स्वतः बनवते आणि आपले थोडा हातभार त्याच्यात पण ॲड करते. म्हणजे सगळ्यांना मिळायला पाहिजे या हिशोबाने करते ते सगळं काम. बरं, म्हणजे यांचे घरगुती प्रोडक्ट्स आहेत. ऑफकोर्स डिलिशियस असणार, टेस्टला चांगले असणार, हायजिनिक असणार. मग तुम्ही इथे जर आलात उत्सवात सहभागी व्हायला तर ह्यांचं पण स्टॉल नक्कीच बघा. बरं, आता आपण पुढच्या स्टॉलकडे वळलो आहोत. आता जसं आपण पाहतोय इथे सगळं लेडी स्पेशल इमिटेशन ज्वेलरी दिसते. तर आता आपण स्टॉल ओनरकडून त्यांच्या स्टॉलबद्दल थोडं जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव मनोहर रामचंद्र लोगडे आहे. आम्ही मालाडवरून आलो आहेत. मालाडवरून आमचे पॅसिफिक आमचे होलसेल आणि मॅन्युफॅक्चरिंग पण आहेत. हे इयरिंग्स आहेत 50 रुपयापासून 100पर्यंत आहेत. नेकलेस आहेत 50पासून 250पर्यंत आहेत. हे अमेरिकन डायमंड एडीचे आहेत. रोज गोल्डचे क्वालिटी आहेत, चांगले आहेत. आपले पारंपरिक पद्धतीने नथ आहेत, बुगडे आहेत. हे अशा टाईपचे कॉपरचे गॅरंटीडवाले नेकलेस आहेत. मंगलसूत्र आहेत 250, 200, 100 रुपीजपासून 250, 300पर्यंत आहेत. असे टॉप्स आहेत रेग्युलर यूजसाठी 50पासून 100, 150पर्यंत आहेत. बरं, थँक्यू. बरं, आता आपण पुढच्या स्टॉलकडे वळलो आणि हे परत खाद्यपदार्थांचं स्टॉल आहे. तर आता आपण स्टॉल ओनरकडून जाणून घेऊया की त्यांच्या स्टॉलवर असं काय स्पेशल मिळतं ते. नमस्कार, माझं नाव कल्पना पाचकर. आपल्या स्टॉलचं नाव आहे राजलक्ष्मी फराळ. राजलक्ष्मी फराळ नावाची भाजणी चकली आपली स्पेशल आहे.
भाजणी चकली स्पेशल, मूग मसाला, मेथी चकली, तसेच बेसन लाडू, मेथी लाडू, डिंक लाडू, बेक केलेली शंकरपाळी आणि हे सगळे वैशिष्ट्य म्हणजे आपलं घरगुती पदार्थ आहेत. 15 वर्षापासून आपण हे घरगुती चकली वगैरे बनवतो आणि माहीम कापड बाजारमध्ये आपलं दुकान पण आहे, राजलक्ष्मी फराळ या नावाने. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. आता आपण पुढच्या स्टॉलकडे वळतोय. तर मी असं ऐकलंय की आपल्या देवळातल्या जत्रेतला हा सगळ्यात जुना स्टॉल आहे. तर आता आपण त्या ओनरकडून आता जाणून घेऊया की त्यांच्याकडे काय काय पदार्थ आहेत ते. आपला हा आयुर्वेदिक मुखवास आहे. आयुर्वेदिक मुखवास आहे. यात आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे बॉडीशॉप्स आहेत, तयार पान आहेत आणि जेवण पाचक चूर्णाच्या गोळ्या आहेत. अरे हो, एक गोष्ट सांगायची तर राहूनच गेली. पंचमीला 23 तारखेला संध्याकाळी 4 ते 6 देवीच्या समोर आपल्या सारस्वत कम्युनिटीचे कलाकार त्यांची कला सादर करणार आहेत. तर त्याची जी कला, जे प्रोग्राम आपलं होणार आहे ते लाईव्ह जाणार आहे आपल्या चॅनलवर. त्यामुळे प्लीज 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 तुमचं लव्ह अँड सपोर्ट दाखवा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून सगळ्याच GSB कम्युनिटी आणि इतर कम्युनिटीजनाही आमचा छान असा व्हिडिओ बघता येईल.